एका दृष्टिकोनातून जर आपण पाहिलं तर थोरले प्रतापसिंह महाराज जे होते त्यांनी त्यांचं महात्मा ज्योतिबा फुलेंनी अनुकरण केलं, कारण की त्यांनी सुद्धा सर्वात प्रथम जर स्त्री शिक्षणाचं जर शाळा कोणी चालू केली असावी तर ती थोरले प्रतापसिंह महाराजांनी केली. ती सुद्धा सातारच्या त्यांच्या स्वतःच्या राजवाड्यात केली, ज्या राजवाड्यात कालांतराने ज्यांनी संपूर्ण या देशाचं संविधान लिहिलं, त्यांची जयंती आपण साजरी करणार आहोत, 135वी. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांचं प्राथमिक शिक्षण सुद्धा त्याच राजवाड्यात, सातारच्या राजवाड्यात झालं. आणि हे करत असताना या लोकांचं जे स्मारक आहे, जे काय हे संपूर्ण जे युगपुरुष होऊन गेले, या सर्वांचं स्मारक हे जतन करणं आपल्या सगळ्यांचं कर्तव्य ह्याच्याकरता आहे, कारण की भावी पिढीला ह्याच्यातनं एक प्रकारचं प्रेरणा मिळावी आणि जे विचार या सर्वांचे त्यांचं त्यांनी अनुकरण करून ते सर्व त्यांच्या जीवनात आचरणात त्यांनी आणावं. याकरता आपण ज्यावेळेस त्यांच्या जयंत्या असतात, अशा मोठ्या युगपुरुषांच्या त्यांच्या पुण्यतिथी असतात, म्हणूनच आपण त्यांना नतमस्तक होतो.